Chemistry Standard 11. We are discussing chapter 1, some basic concepts of chemistry. Today we are going to discuss part 11, in which we have to discuss the exercise, and in exercise the first question is multiple choice questions, MCQs, that is choose the most correct option. म्हणजेच दिलेल्या पर्यायापैकी योग्य असा पर्याय निवडून आपल्याला उत्तर परत लिहायचं असतं. हा जो MCQ बहुपर्यायी ज्या CET एक्झाम मध्ये क्वेश्चन्स असतात ते कसे सोडवायचे असतात ते आपण स्टार्ट करणार आहोत. त्यासाठी आपण पुस्तकातले एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स सोडवणार आहोत. एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन आहे, सॅम्पल ऑफ प्युअर वॉटर व्हॉट एव्हर द सोर्स ऑलवेज कंटेन्स dash dash by mass of oxygen and 11.1% by mass of hydrogen. आणि आपल्याला ऑप्शन दिले. तर आपल्याला असं विचारलंय की प्युअर वॉटरचं आपण सॅम्पल घेतलंय, सोर्स कोणताही आहे ते काय माहित नाही, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं मास किती असेल ते विचारले, आपल्याला हायड्रोजनचं पर्सेंटेज मास दिले 11.1. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं प्युअर पाणी म्हटलं की दोनच एलिमेंट असतात, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, आणि दोघांच्या पर्सेंटेजची मिळून बेरीज असणार 100%. मग 100 मध्ये हायड्रोजन जर 11.1 असेल तर राहिलेला ऑक्सिजन असणार, आणि म्हणून 100 मधनं 11.1 वजा केलं की आपल्याला राहतं जे काय राहतं 88.9. ते आसपास उत्तर आहे 88.8. आणि म्हणून जी काय ऑक्सिजनची पर्सेंटेज असेल 88.8% असेल. ॲक्च्युली ते 88.888 म्हणजेच 88.9% असतं, पण जो ऑप्शन दिलाय त्याच्यातला करेक्ट ऑप्शन जवळचा ऑप्शन हा आहे 88.8%. आणि म्हणून पहिल्याचं उत्तर आलं ऑप्शन ए. सेकंड क्वेश्चन, which of the following compounds cannot demonstrate the law of multiple proportion. आता हा लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन कुणाचा होता की दोन एलिमेंट एकत्र येतात आणि एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार करतात. मग आता इथं आपल्या पहिल्या ऑप्शन मध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन झालेत आणि दोन कंपाऊंड केलेत, नायट्रोजन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. ह्या ऑप्शन बी मध्ये सुद्धा कार्बन आणि ऑक्सिजन हे दोन एलिमेंट कंबाईन झालेत आणि दोन कंपाऊंड तयार झालेत, ते म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन सी मध्ये सुद्धा दोन एलिमेंट कंबाईन झालेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, आणि दोन कंपाऊंड तयार केलेत, वॉटर आणि हायड्रोजन पर ऑक्साईड. पण ऑप्शन डी मध्ये इकडं दोन वेगळे एलिमेंट आहेत आणि इकडं दोन एलिमेंट वेगळे आहेत. हा लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन हा नेहमी दोन एलिमेंट कंबाईन झाल्यानंतर दोन पेक्षा जास्त कंपाऊंड वेगवेगळे तयार होत असतील तर त्यासाठी आहे. इथं मात्र दोन एलिमेंट कंबाईन झालेत, इथं सोडियम आणि सल्फर आणि इथं सोडियम आणि फ्लोरीन, त्यामुळे हे उदाहरण लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शनचं नाही. Which of the following temperature will read the same value on Celsius and Fahrenheit scale? सेल्सिअस आणि फॅरेनहाइट स्केलमध्ये कोणत्या टेम्परेचरची किंमत सारखी येईल? असं ज्यावेळेस येतं, हे न्यूमरिकल्स असतात, त्यावेळेस आपण एक एक ऑप्शन घेऊन सोडवावं लागतं. म्हणजेच ट्रायल अँड एरर मेथडवर आपल्याला सोडवायचं. मग पहिला ऑप्शन घेऊया, त्याचं डिग्री सेल्सिअस -40 मानूया आणि मग त्याचं डिग्री फॅरेनहाइट किती येतंय ते बघूया. असं प्रत्येक ऑप्शनचं करायचं आणि ज्यावेळेस दोन्ही उत्तर सारखे येतील त्यावेळेस तो आपला ऑप्शन. म्हणून आपण ऑप्शन ए बघूया, -40 डिग्री सेल्सिअस. मग डिग्री सेल्सिअस मध्ये आपण मानलं -40 डिग्री सेल्सिअस. मग डिग्री फॅरेनहाइट मध्ये कन्व्हर्जन करण्याचा फॉर्म्युला आहे डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. हा डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरेनहाइट मध्ये रूपांतर करण्याचा फॉर्म्युला आहे. मग डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर टाकलं -40, 9/5 इंटू -40 प्लस 32. 5 ने ह्या 40 ला भाग जातो, 85 40 म्हणजेच -8. 9 इंटू -8 -72 प्लस हे 32. आता एकाचं साइन मायनस आहे, एकाचं साइन प्लस आहे, म्हणजेच त्यांचं सबट्रॅक्शन होणार. 72 मधनं 32 गेले 40, मोठ्याचं साइन द्यायचं -40, म्हणजेच डिग्री सेल्सिअस मध्ये पण -40 होतं आणि डिग्री फॅरेनहाइट पण मध्ये पण -40 झालं. म्हणजेच आपल्याला ऑप्शन ए मध्येच आपलं उत्तर सापडलं की -40 डिग्री ही व्हॅल्यू सेल्सिअस मध्ये पण तेवढीच आहे आणि फॅरेनहाइट मध्ये पण तेवढीच आहे. त्यामुळे पुढचे ऑप्शन बघायची गरज नाही आणि म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन ए.
SI युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिक करंट इज, आपल्याला माहित आहे 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत आणि त्याचे 7 युनिट आहेत. त्याच्यापैकी एक क्वांटिटी आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक करंट, आणि इलेक्ट्रिक करंटचं युनिट असतं एम्पियर. In the reaction N2 plus thrice H2 gives twice NH3. नायट्रोजन आणि हायड्रोजन कंबाईन होत आहेत आणि अमोनिया गॅस तयार होतो. द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन, हायड्रोजन अँड अमोनिया इज 1:3:2. हा लॉ हा गॅसेसच्या व्हॉल्यूम बद्दलचा आहे की त्यांचे गॅसेसचे व्हॉल्यूम जे आहेत ते सिंपल रेशोमध्ये आहेत 1:3:2. म्हणजेच हा गे-लुसाक्स लॉ आहे ऑफ गॅसियस व्हॉल्यूम्स, म्हणून त्याचा आन्सर आहे ऑप्शन डी. विच ऑफ द फॉलोइंग हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. आता मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे शोधायचे, तर नंबर ऑफ मॉलिक्युलचा फॉर्म्युला किंवा नंबर ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोल्स इनटू ॲव्होगॅड्रोज नंबर. म्हणजेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिपेंड असतात नंबर ऑफ मोल्सवर. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आणि एन ए म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर किंवा ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट, ज्याची किंमत फिक्स असते 6.022 इंटू 10⁻23. म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्स नेहमी नंबर ऑफ मोल्सवर डिपेंड असतात. नंबर ऑफ मोल्स ज्याचे जास्त त्याच्यातले नंबर ऑफ पार्टिकल जास्त, म्हणजेच मॉलिक्यूल जास्त, म्हणजेच मॅक्झिमम जास्त. म्हणजेच ह्या 4ही ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे कुणाचे नंबर ऑफ मोल्स जास्त असतील त्याचे मॉलिक्यूल जास्त असणार. म्हणून आता आपण प्रत्येकाचे नंबर ऑफ मोल्स काढूया. मग नंबर ऑफ मोल्स काढण्याचा फॉर्म्युला काय असतो, नंबर ऑफ मोल्स एन या अक्षरानं दाखवतात. त्याचा फॉर्म्युला आहे मास, जे काय आपल्याला वजन दिलंय त्याला डिव्हाइड करायचं मोलार मास, आणि म्हणून प्रत्येकाचा आपल्याला मोलार मास काढता येणं गरजेचं आहे. मग नायट्रोजनचा आपण मोलार मास काढूया N2. मोलार मास कसं काढायचं, त्याचा आपल्याला ॲटॉमिक मास माहित पाहिजे. मग नायट्रोजनचं ॲटॉमिक मास असतं 14 गुणुले त्याची संख्या 2 आहे म्हणून गुणुले 2, म्हणून मोलार मास आला 28 ग्राम पर मोल. म्हणून नायट्रोजनचं मोलार मास आला 28 ग्राम पर मोल. मग त्याचं मास आपल्याला दिलंय 7 ग्राम, म्हणून मास घेतलं 7 आणि त्याचं मोलार मास आपण कॅल्क्युलेट केलंय 28. 7/28 म्हणजेच 1/4. 7 × 7 7 × 28. 1/4. 1/4 म्हणजेच पॉईंटमध्ये असतं 0.25 मोल. म्हणजेच ऑप्शन ए चे मोल आले 0.25. ज्याचे मोल जास्त त्याचे नंबर ऑफ मॉलिक्यूल जास्त. आता मग दुसरं 2 ग्राम हायड्रोजन, त्यासाठी मोलार मास काढावा लागेल हायड्रोजनचं. मग हायड्रोजनचे ॲटम्स आहेत 2 आणि त्याचा ॲटॉमिक मास असतं 1 आणि म्हणून त्याचं मोलार मास आलं 2 ग्राम पर मोल. मग नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला मास डिवायडेड बाय मोलार मास, त्याचं वजन दिलंय 2 ग्राम आणि मोलार मास पण आले 2 ग्राम पर मोल, आणि म्हणून 2/2 1, म्हणजेच ह्याचे मोल आले 1. ऑप्शन सी 8 ग्राम O2 आहे, त्याचं मोलार मास काढूया. O2 ओचं ॲटॉमिक मास असतं 16, ॲटम 2 आहेत म्हणून 16 गुणुले 2 32. मग त्याचं मास दिलंय 8 भागिले मोलार मास आहे 32. 8 × 8 8 × 32, म्हणजेच त्याचे मोल आले 1/4 म्हणजे 0.25 मोल. म्हणजेच ऑप्शन सी चे मोल आले 0.25 मोल. ऑप्शन डी 20 ग्राम NO2. 20 ग्राम NO2 मोलार मास अगोदर NO2चं काढून घेऊया. नायट्रोजनचं 14 अधिक ऑक्सिजनचं असतं 16 पण ॲटम आहेत 2 म्हणून 2 गुणुले 16. 16 दोन्ही 32 अधिक 14 46. मग नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर मास 20 ग्राम दिलं होतं भागिले मोलार मास 46. 20/46 ह्याचं जर उत्तर आपण काढलं तर ते येतं 0.43 मोल. मग ह्याचे 0.25 आले, ह्याचे 0.43 आले, ह्याचे 0.25 आले ऑप्शन ए चे, आणि ऑप्शन बी चे 1 मोल आलं. म्हणजे सगळ्यात जास्त मोल ऑप्शन बी चे आहेत आणि म्हणून त्याचे मॉलिक्यूल सगळ्यात जास्त असणार. वजन जरी कमी असलं तरी मॉलिक्युल्स मात्र जास्त असणार कारण त्याचे नंबर ऑफ मोल जास्त आहेत. म्हणजे कुणाचे मॅक्झिमम मॉलिक्यूल जास्त असतात, ज्याचे मोल्स जास्त असतात. म्हणून मोल्स काढण्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे मास डिवायडेड बाय मोलार मास. पुढचा MCQ आहे हाऊ मेनी ग्राम ऑफ H2O आर प्रेझेंट इन 0.25 मोल ऑफ इट. आपल्याला मोल्स दिलेत
आणि वजन विचारलंय म्हणजे मास विचारलं. मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, नंबर ऑफ मोल्स N इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मग माससाठी फॉर्म्युला काय होईल, हे मोलार मास इकडे आणायचं. म्हणजेच माससाठी फॉर्म्युला आपल्याला तयार होतो, नंबर ऑफ मोल्सला मोलार मासनं गुणायचं. मग नंबर ऑफ मोल्स दिलेत, पण आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करावं लागेल. मग मोलार मास ऑफ H2, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास असतं 1, त्याच्या ॲटमची संख्या आहे 2 म्हणून इंटू 2 प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास असतं 16, 16 अधिक 2 18 म्हणून पाण्याचं मोलार मास आहे 18 ग्राम पर मोल. मग मास काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल्सला मोलार मासनं गुणायचं. मग नंबर ऑफ मोल्स त्यांनीच दिले होते 0.25 गुणुले मोलार मास आपण कॅल्क्युलेट केलं 18. मग हे मोल पर मोल कॅन्सल झालं, जे मास येणार ते ग्राम मध्ये येणार. मग 0.25 गुणुले 18 जर कॅल्क्युलेशन केलं तर 18 पंचे 90, हातच्याले 9, 18 दोन्ही 36 9 45 म्हणजे 4.5 ग्राम येतात. म्हणजेच ऑप्शन ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 22.4 सेंटीमीटर क्यूब ऑफ नायट्रोजन गॅस ॲट STP. STP कंडिशन्स आपल्याला माहित आहेत, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. त्या कंडिशनला आपल्याला हे रिलेशन माहित आहे की जर आपण 22.4 लिटर म्हणजेच DM क्यूब घेतला तर 1 मोल गॅसचा भरतो. मग DM क्यूबचं CM क्यूब, तर एका DM क्यूब मध्ये 1000 CM क्यूब असतात, म्हणजेच CC ml असं आपण म्हणतो डेली लाईफमध्ये. तर एका लिटरमध्ये 1000 ml असतात किंवा 1000 सेंटीमीटर क्यूब असतात. म्हणून 22.4 ला जर 1000 न गुणलं तर ते होतं 22,400. 22,400 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 1 मोल असतो. म्हणजेच एका मोलमध्ये आपल्याला पार्टिकलची संख्या माहित आहे. जसं 1 डझन म्हटलं की 12, तसं मी तुम्हाला आठवायला सांगितलं 1 मोल म्हटलं की ॲव्होगाड्रोज नंबर. मग तो ॲव्होगाड्रोज नंबर आहे 6.022 इंटू 10⁻23. म्हणजे एका मोलमध्ये एवढे पार्टिकल्स असतात, मॉलिक्युल्स असतात. म्हणजेच 22,400 सेंटीमीटर क्यूब मध्ये 6.022 गुणुले 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स असतात. आणि आपल्याला विचारलेत 22.4 सेंटीमीटर क्यूब मधले. आपल्याला रिलेशन मिळालं 22,400 सेंटीमीटर क्यूब मध्ये एवढे मॉलिक्युल्स असतात. मग 22.4 सेंटीमीटर मध्ये किती, तर क्वेश्चन मार्क म्हणजे काढायचं आपल्याला. मग 22,400 ला कितीनं भागल्यानंतर 22.4 येतं, तर 1000 डिवायडिंग बाय 1000. म्हणून इकडच्या आकड्याला सुद्धा 1000 न भागूया. मग 1000 म्हणजेच 10⁻3. 10⁻3 न जर ह्याला डिवाइड केलं तर 23 मधनं 3 गेले 20. आणि म्हणून 22.4 सेंटीमीटर क्यूब मध्ये 6.022 इंटू 10⁻20 मॉलिक्युल्स असतात. म्हणजेच ऑप्शन ए. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ ॲटम्स. मग सांगितलं की ज्याच्याकडं नंबर ऑफ मोल्स जास्त त्याचे ॲटम्स जास्त. मग नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन मोलार मास. पण इथं ऑप्शन मध्ये बघा सगळ्यांचं मास सेम आहे, म्हणजे मास ही क्वांटिटी कॉन्स्टंट आहे सगळ्यांचं. म्हणजेच नंबर ऑफ मोल्स कशावर डिपेंड असणार, मोलार मासवर. म्हणजेच ज्याचे नंबर ऑफ मोल्स जास्त त्याचं ॲटम जास्त. पण नंबर ऑफ मोल्स आणि मोलार मासचं रिलेशन इनव्हर्सली आहे. नंबर ऑफ मोल्स वर आणि मोलार मास खाली आहे. म्हणजे ज्याचं मोलार मास कमी त्याचे नंबर ऑफ मोल्स जास्त, आणि ज्याचे नंबर ऑफ मोल जास्त त्याचे नंबर ऑफ ॲटम जास्त. म्हणजे हे रिलेशन सांगतं, कारण मास कॉन्स्टंट आहे, सगळ्यांचं मास 1 ग्राम आहे, म्हणून मासवर आता राहिलं नाही काय, म्हणजेच मास कॉन्स्टंट. म्हणजेच नंबर ऑफ मोल्स हे कशाशी इनव्हर्सली प्रपोर्शनल आले, मोलार मासशी. मग मोलार मास जेवढं कमी तेवढे नंबर ऑफ मोल्स जास्त, तेवढे ॲटम जास्त. म्हणजेच आपल्याला शोधायचंय कुणाचं मोलार मास सगळ्यात कमी असेल त्याचे ॲटम सगळ्यात जास्त. मग AUचं मोलार मास असतं 197. हे पिरियॉडिक टेबलवरनं घेतलंय आपण, परंतु लक्षात ठेवावं लागतात की कुणाचं मोलार मास काय असेल. तर आता इथं हे सगळे एलिमेंट असल्यामुळे त्यांचे ॲटॉमिक मासेस घ्यायचे. तर AUचा ॲटॉमिक मास आहे 197, Na आहे 23, Li आहे 7, क्लोरीनचं असतं 35.5 गुणुले 2. पण आपल्याला ॲटम्स काढायचं असल्यामुळं 35.5 लाच त्या मासला म्हणजे 1 ला डिवाइड करावं लागेल, कारण इथं मॉलिक्युल्स नाही आपल्याला काढायचे ॲटम्स. म्हणून इथं जर AUचे नंबर ऑफ ॲटम्स काढायचे असतील तर 1/197 करावं लागेल, ह्याला 1/23 करावं लागेल, 1/7 करावं लागेल, 1/35.5 करावं लागेल, आपल्याला ॲटम्स मिळतील. मग सगळ्यात छोटा भागणारा आकडा Liचा आहे,
म्हणून त्याचं मोलार मास सगळ्यात कमी असल्यामुळं त्याचे नंबर ऑफ ॲटम सगळ्यात जास्त येतील आणि म्हणून ऑप्शन सी हे त्याचं आन्सर असेल. थँक्यू.